Hello, all of you. I am Professor Kakya Ramesh from Arstu Technical Campus in MBA Department, SAS, Avnagnagar. Okay, so subject name is Basic of Marketing and unit number 3, Segmentation Target Marketing and Position. So, previous lecture already discussed the benefits of market segmentation. Okay, so today I will discuss your point factor affecting market segmentation. Factors affecting market segmentation. Factor affecting market segmentation. Okay, successful segmentation is the way create value segmentation and is usually done on the basis of first one nature of customer. Nature of customer. Natures of customer. So benefits from segment in the market on the type of industry and nature of customer. Some companies prepare company that have a prepare of quality over price, where some companies focus on the price sensitive customer. Okay, in the first case of company segment their customer, consider to weigh their customer define the good quality. Where in the second case of the company, identify the purchasing power of the message according to segmentation their customer. So means what? Prepare the customer. Price its most affect the company and organization. So quality is depends on the price in customer satisfaction on the process of sensitive and focus on the company. So याच्यामध्ये काय सांगितलं जर कस्टमर जर प्रॉपर जर आपल्याला स्टडी करायचं असेल तर आपण कस्टमरला टार्गेट करून इंडस्ट्रीमध्ये आपल्याला कोणतं प्रोडक्ट लॉन्च करायचं आहे द कस्टमर इज द की कारण आपण जे प्रोडक्ट लॉन्च करतोय प्रोडक्ट जे तयार करतोय ते कंपनीच्या प्रॉफिट मॅक्झिमायझेशनसाठी तयार करतोय जर कस्टमर जर नसेल तर कंपनी ही बंद पडण्याची शक्यता असते सो क्वालिटी ओरिएंटेड फोकस एक त्याच्यामध्ये काय सांगितलं जर क्वालिटी जर असेल तर कस्टमर हे प्रोडक्ट घेणार नाही आता डिपेंड्स ऑन द कस्टमर लाईफस्टाईल ओके सो याच्यामध्ये काय सांगितलं ठराविक कस्टमर फॉर एक्झाम्पल BMW कार आहे ज्या कस्टमरचे इन्कम बजेट जास्त असेल तेच कस्टमर BMW कार काय करणारे परचेस करणार ओके सो याच्यामध्ये काय सांगितलं नेचर ऑफ कस्टमर नेचर मीन्स वॉट कस्टमरची प्रॉपर इन्फॉर्मेशन आपल्याला असलं पाहिजे कस्टमरची लाईफस्टाईल कशा पद्धतीने हे माहिती असलं पाहिजे आणि कस्टमर आपण जे प्रोडक्ट लॉन्च करणार आहे ज्या एरियामध्ये सेगमेंट टार्गेट केलेलं आहे आपण त्या एरियामध्ये जर आपण प्रोडक्ट लॉन्च करणार आहोत तर त्या एरियातले कस्टमर ते प्रोडक्ट घेऊ शकता का त्यांचे एवढं बजेट आहेत का ही प्रॉपर आपल्याला इन्फॉर्मेशन माहिती पाहिजे ओके सो सेकंड वन size and value of customer size and value of customer value of customer means what the size of the value of customer is a major device factor for segmentation market higher the customer base greater is the growth prospect for the companies in company prefer to the segment market have a greater value of the customer the size of customer can be determined by the factors such as the sales value and the scale production and number of sales officers for larger customer firm usually provided additional service at lower cost. As in the case standard,
इन द बॅरियर. सो याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, साईज अँड व्हॅल्यू ऑफ कस्टमर. ओके, तर कस्टमरने जर लार्ज ऑफ क्वांटिटीमध्ये जर प्रोडक्ट घेतले तर निश्चितच कस्टमरला ते प्रोडक्ट घेण्यासाठी परवडणार आहे. फॉर एक्झाम्पल, आपण जर एखाद्या शॉपमध्ये गेलो, जनरल स्टोअरमध्ये गेलो, जर त्या जनरल स्टोअरमधनं आपण एक पेन घेतला, ओके, जर आपण एक पेन घेतला तर पेनची प्राइस जर असेल 10 रुपये, तर ती 10 रुपयालाच आपल्याला भेटणार आहे. जर त्याच शॉपमधनं आपण 500 पेन घेतले, ओके, 500 जर पेन घेतले आपण, तर निश्चितच आपण लार्ज ऑफ क्वांटिटीमध्ये ते पेन काय करतो, परचेस करतोय, तर निश्चितच ते आपल्याला त्या पेनामध्ये प्राइस कमी करू शकतात. ओके, सेम तशी पोझिशन असते साईज अँड व्हॅल्यू ऑफ कस्टमर. जर कस्टमरने लार्ज ऑफ क्वांटिटीमध्ये जर प्रोडक्ट जर परचेस जर केले, निश्चितच कस्टमरला त्या त्या प्रोडक्टवर डिस्काउंट भेटणार आहे त्या प्राइसवर. ओके, आणि त्याच्यामध्ये कंपनीला पण मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होणार आहे, कारण ते वन टायमाला ॲट अ वन टाइम आपले प्रोडक्ट जास्तीत जास्त सेल होते. ओके, सो नेक्स्ट, नेचर ऑफ परचेसिंग पॉवर पार्टीज. नेचर ऑफ परचेसिंग पॉवर पार्टीज. Purchasing power is the big factor that influences the buyer of the in buying decision. Purchasing power in the financial capacity of the buyer by particular company. Customers that have the greater purchasing power parties have a greater ability purchasing expensive product and vice versa. So याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, पर्चेसिंग पॉवर पार्टी. आता पर्चेसिंग पॉवर पार्टी म्हणजे काय, याच्यामध्ये नेचर ऑफ कस्टमर डिपेंड करतं कशा प्रकारे असायला हवं, कस्टमरचं बजेट कशा प्रकारे असायला हवं, कस्टमरची लाईफस्टाईल कशा प्रकारे असायला हवे. जर कस्टमरचं जर इन्कम जर जास्त असेल तर निश्चितच ते लार्ज ऑफ क्वांटिटीमध्ये आणि प्रोडक्टची स्टँडर्ड आणि क्वालिटी मेंटेन जर असेल तर ते हायच्या प्राईसमध्ये प्रोडक्ट परचेस करू शकतात. सो याच्यामध्ये काय, कस्टमरचं नेचर खूप इम्पॉर्टंट असते. कस्टमरचे नेचर मीन्स वॉट, जर आपण जे प्रोडक्ट लॉन्च करतो ते कोणत्या एजसाठी, कोणत्या कस्टमरसाठी आहे, दॅट इज मार्केट सेग्मेंटेशन. ओके, त्याच्यानंतर साईज ऑफ व्हॅल्यू कस्टमर. आता फॅक्टर कोणत्या अफेक्ट करतात मार्केट सेग्मेंटेशनमध्ये, कस्टमर हे जर लार्ज ऑफ क्वांटिटीमध्ये जर प्रोडक्ट परचेस करत असेल तर निश्चितच त्याला आपण डिस्काउंट देऊ शकतो. ओके, नेचर ऑफ परचेसिंग पॉवर ऑफ पार्टी, ते प्रोडक्ट आपलं प्रोडक्ट कोणते कस्टमर यूज करणार आहे आणि कोणत्या कस्टमरसाठी आहे ते पॉवर ऑफ पार्टी. सो मार्केट सेगमेंट करत असताना आपण टार्गेट कस्टमर करतोय, मग ते टार्गेट कस्टमर करत असताना त्या कस्टमरची लाईफस्टाईल कशी, त्या कस्टमरचे इन्कम कसे, याचा आपण प्रॉपर स्टडी करू शकतो. ओके, that is that is factor affecting market segmentation. So first one, nature of customer, second one, size and value of customer, third one, nature of purchasing power target. So next point, types of market segmentation. Types of market segmentation. Types of market segmentation. So first one, geographic segmentation. Geographic segmentation. Geographic segmentation. So याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे,
Under the types of segmentation, regional distance are the main. For example, India can be the divided in introduction basis of the geographic segmentation, such as the rural market and the urban market. It is also done on factors such as the climate zone, country, region, state, and district. At the global level, segmentation is done by the content or country. National marketed within the country, like India division market by the region, state, district. Each the geographical area so can be the target market in the process. So याच्यामध्ये काय सांगितलं geographic segmentation. Geographic segmentation means what? That is area wise segmentation, that is zone wise segmentation, that is region wise segmentation, state, district and country wise segmentation. So याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे मार्केट सेगमेंटेशन करत असताना जिओग्राफिकलचा स्टडी करणं प्रॉपर इन्फॉर्मेशन कलेक्ट करणं खूप गरजेचं असतं. मग याच्यामध्ये आपण जिओग्राफिकलचा स्टडी करत असताना अर्बन एरिया अँड रुरल एरिया याचं प्रॉपर इन्फॉर्मेशन आपण कलेक्ट करतो. मग याच्यामध्ये क्लायमॅटिक झोन असेल, त्यानंतर कंट्री असेल, रिजन असेल, स्टेट असेल किंवा डिस्ट्रिक्ट असेल. ओके, याच्यामध्ये आपण काय करतो याचा प्रॉपर स्टडी करत असतो. देन त्याच्यानंतर आता वन कंट्री टू अनदर कंट्री, वन स्टेट टू अनदर स्टेट, देन वन डिस्ट्रिक्ट टू अनदर डिस्ट्रिक्ट. ओके, सो याच्यामध्ये geographical segmentation is most important process. That is, on the global level of segmentation is done by the content or country. National market with the region is the segmentation on the geographical segmentation. That is area-wide segmentation in state, one state to another state and one country to another country. Okay, types of market segmentation. So second one is demographic segmentation. Demographic segmentation. Segmentation of customers are the group in the group of the term in the demographical similarity, such as the age, sex, education, age, sex, education, income, then religion, then social status. Social status. So segmentation of customer are the group in the term of the demographical segmentation, such as the age, sex, educational qualification, income range, race, religion, community of family, family cycle, status, occupation, social status. So demographical effect is the segmentation market is the individual identified and the focus on the marketing company. This type of the segmentation here, a lot of the design and executive company for the social media. So याच्यामध्ये काय सांगितलं आहे डेमोग्राफिकल सेगमेंटेशन. मग डेमोग्राफिकल सेगमेंटेशनचा प्रॉपर स्टडी करत असताना आपल्याला आपल्याला कोणत्या कोणत्या गोष्टी लक्षात घेणं आवश्यक आहे. त्याच्यामध्ये एज असेल, सेक्स असेल, एज्युकेशन असेल, इन्कम असेल, रिलिजन असेल अँड सोशल स्टेटस असेल. सो याच्यामध्ये आपण काय करतो फॉर एक्झाम्पल जे टूल्स आहेत. ओके, फॉर एक्झाम्पल केसरी टूर्स, विना टूर्स, याच्यामध्ये आपण प्रॉपर या सर्व गोष्टींचा स्टडी आणि मार्केट इन्फॉर्मेशन कलेक्ट करू शकतो. ओके, मग डेमोग्राफिकलचा स्टडी करणं खूप गरजेचं असतं मार्केट सेगमेंटेशन करत असताना. मग याच्यामध्ये जर आपल्याला जर प्रोडक्ट जर आपल्याला लॉन्च करायचे मार्केटमध्ये, ओके, तर आपला रेशो आपल्याला प्रॉपर स्टडी पाहिजे. म्हणजे एज माहिती म्हणजे आपण कोणत्या एजसाठी प्रोडक्ट लॉन्च करतोय, कोणत्या एजसाठी एज्युकेशन, आपण जे प्रोडक्ट लॉन्च करतो ते एज्युकेशन आहे की क्वालिफिकेशन,
त्याच्यानंतर ते प्रोडक्टची रेंज आपली प्राइस काय हे मोस्ट इम्पॉर्टंट इन्कम बेस असतं त्याच्यामध्ये. म्हणजे जर विजनमध्ये आपण जे प्रोडक्ट लॉन्च करतोय त्याच्यामध्ये कुठली काही प्रकारचा भावना दुखावल्या नाही गेल्या पाहिजे ते प्रोडक्ट लॉन्च झालं पाहिजे. त्याचं सोशल स्टेटस मोस्ट इम्पॉर्टंट. आपण जे प्रोडक्ट लॉन्च करतो ते कोणत्या स्टेटसनी आणि इन्कम रेंजनी लाईफस्टाईल आपण काय करतो तो प्रोव्हाइड करू शकतो. ओके, सो नेक्स्ट पॉईंट, सोशल अँड कल्चरल सेग्रिगेशन. Social and cultural segmentation. Social and cultural segmentation means what? Culture and social class are the two main base of the segmentation. Under this type of the segmentation, classification is done by the basic of the social class and cultural background in value of the differences. For instance, it is the left that the social class satisfaction can help the identify the choice of a shop. Again, the different social classes in the spread verify the spread in the behavior patterns. So, purchase of the purchasing in the cultural, social, girls and boys belong to. For example, girls in the urban religion prepare the fashion such as the skin of the pattern of the social religion. So, याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे सोशल अँड कल्चर सेग्रिगेशन मध्ये आपण ज्या सोशल म्हणजे आपण ज्या एरियामध्ये राहतो तिथली लाईफस्टाईल, सोशल स्टेटस, कल्चरल स्टेटस कशा प्रकारे आहे त्यानुसार आपण प्रॉपर आपलं प्रेझेंटेशन करू शकतो. ओके, मार्केट सेग्मेंटेशन करत असताना फॉर एक्झाम्पल सोशल अँड कल्चरल. आता कल्चरल जर अर्बन एरियामध्ये जर राहत असेल लोक सॉरी रुरल एरियामध्ये जर राहत असेल तर लाईफस्टाईल कशा प्रकारे असते हे माहीत असतं. अर्बन एरियामध्ये जर रेसिडेंट असेल तर लाईफस्टाईल कशा प्रकारे असते हे पण आपल्याला प्रॉपर स्टडी माहिती पाहिजे. मीन्स वॉट इन शॉर्टमध्ये कस्टमर लाईफस्टाईल, सोशल अँड कल्चरल प्रॉपर इन्फॉर्मेशन कलेक्ट करूनच आपण पुढची प्रोसेस करू शकतो. ओके, सो नेक्स्ट पॉईंट, सायकोलॉजिक्स अँड ह्युमन जिओग्राफी. Psychological and human geography. And human geography. So, in psychological segmentation, elements like lifestyle, attitude, self-concept, value system for the base. Bio-behavior various depend on the bias in the psychological the group with the share same concept, thinking and repeat in the identification way to the particular emotional appraisal. So याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे psychological and human geography. So psychological, that is thinking what is right thing and what is wrong thing. Okay, that is ethical part. So psychological depends on the lifestyle, your attitude, your self-concept, and your behavior. Okay, so depends on psychological and human geography. So याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे सायकोलॉजिकल स्टडी करणं खूप गरजेचं असतं. मग याच्यामध्ये काय त्या कस्टमरची लाईफस्टाईल कशा प्रकारे आहे, त्या कस्टमरचा ॲटिट्यूड, त्या कस्टमरचं बिहेवियर, त्यांचं सेल्फ कन्सेप्ट कशा प्रकारे आहे, या सर्व गोष्टींचा प्रॉपर स्टडी करून आपण मार्केट सेग्मेंटेशन करू शकतो. ओके, सो नेक्स्ट पॉईंट, qualitative segmentation. Qualitative, qualitative.
quality segmentation. Another way of segmentation is based on the qualitative dimension where, for example, in the place repeated purchases on the buyer and the exchange value of the segmentation. So याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे क्वालिटी सेगमेंटेशन मध्ये क्वालिटी सेगमेंटेशन मध्ये आपण कशा प्रकारे करू शकतो फॉर एक्झाम्पल री ऑर्डर मोस्ट इम्पॉर्टंट आहे कस्टमरची जर आपल्याला री ऑर्डर पाहिजे असेल आपल्या कंपनीसाठी आपल्या ऑर्गनायझेशनसाठी तर आपल्याला क्वालिटी देणं खूप गरजेचं आहे कस्टमरला मग क्वालिटी आपण कशा प्रकारे देऊ शकतो कस्टमरची जी लॉयल्टी असेल कॅटेगरीज असेल क्वालिटी कस्टमर्स असेल यानुसार आपण काय करू शकतो लॉयल्टी मोस्ट इम्पॉर्टंट लॉयल्टी कशा प्रकारे आपण करू शकतो क्रेडिट बेस त्याच्यानंतर क्वालिटी त्याच्यानंतर सर्व्हिस मोस्ट इम्पॉर्टंट त्याच्या बेसवर आपण क्वालिटी सेगमेंटेशन करू शकतो ओके सो नेक्स्ट लास्ट पॉइंट प्रोडक्ट सेगमेंटेशन product segmentation means what? According to this access, product segmentation is considered more useful than the segmentation. In the entire market, because of the market segmentation, in the consider in the task of the concept segmentation in the value of the population. So, याच्यामध्ये काय सांगितलं प्रोडक्ट सेगमेंटेशन मग हे प्रोडक्ट कशा प्रकारे असू शकतात कंपनीचे प्रोडक्ट हे टँजिबल पण असू शकतात आणि इनटँजिबल पण असू शकतात जे इनटँजिबल आहे ते सर्व्हिस मोडमध्ये येतात ऑलरेडी जे टँजिबल आहे फॉर एक्झाम्पल प्रोडक्ट सेगमेंट करत असताना आपण एरियावर प्रोडक्ट विचार करू शकतो सेल करू शकतो ओके त्याच्यामध्ये ट्रान्सपोर्ट असेल क्वालिटी असेल आणि साईज असेल आणि मोस्ट इम्पॉर्टंट डिपेंड ऑन द ट्रान्सपोर्टेशन अँड लॉजिस्टिक डिपार्टमेंट ओके सो of affecting market segmentation and types of the market segmentation. So first one, geographical segmentation. Second one, the demographical segmentation. Third one, social and cultural segmentation. Fourth one, psychological and even geographical. And fifth, quality segmentation. And last one, product segmentation. Okay, so today's lecture is over. Thank you very much.